ओम किशोर दाभाडे. मला आज हा व्हिडिओ टाकायचा वाटला. बऱ्याच महिन्यांमध्ये मी टाकला नव्हता, पण काल काय झालं की मला जायचं होतं पुण्याला. तर मी एक छोटा विचार केला की ट्रॅफिकचा विचार माझ्या डोक्यात आला. तर मी म्हटलं की आपण एका माणसासाठी एवढी मोठी इनोवा घेऊन पुणे स्टेशनपर्यंत जायचं, त्यापेक्षा लोणावळ्याहून सुरू होते लोकल ट्रेन आणि पुणे स्टेशनला संपते. आरामात बसून गेलं तर 15 रुपयात माणूस जातो. तर त्या वाचलेल्या 2000मधून म्हणजे ड्रायव्हरचे 1000 रुपये, पेट्रोल, टोल आणि डोक्याला ताप ट्रॅफिक, तर त्या पैशामध्ये आपण काहीतरी बचत करू, काहीतरी चांगली पुस्तकं विकत घेऊ आणि त्या सदुपयोग करू. आणि आपण नाहीतरी इन्व्हायरमेंटल इंजिनियर आहोत, तर आपण पोल्युशन करणं मग चुकीचं आहे एका माणसासाठी, कार्बन. तर मी काय अभ्यास केला, मी ना दर दोन स्टेशनानंतर ना माझा डबा बदलला. असे 3 डबे बदलले मी जाताना. मी अभ्यास एकच केला की तरुण पिढी काय करते. तर मी बघितलं की सगळेजण मोबाईलमध्ये, गाडीमध्ये, आणि प्रत्येकजण म्हणजे 99% मला म्हणायला काय हरकत नाही, एकतर गेम खेळत होता मोबाईलमध्ये, नाहीतर काहीतरी सिरियल बघत होता. म्हणजे मोबाईलचा उपयोग हा फक्त एंटरटेनमेंट. मोबाईलचा उपयोग मी जसा करतो शिकण्यासाठी, मला तुम्ही कधीही आयुष्यात टी व्ही बघताना बघणार नाही, पण मी टी व्हीवर एखादा यूट्यूब चॅनल बघू शकतो किंवा मी शिकायचा प्रयत्न करू शकतो या वयातसुद्धा. तर मी येताना पण बघितलं, एक मुलगा माझ्या बाजूला बसला पुण्याला, आणि जवळजवळ लोणावळा येईपर्यंत त्याने त्याचं म्हणजे मोबाईलमधून लक्ष बाजूला गेलंच नाही, कंटिन्यूस गेम. तर मी म्हटलं आता तरुण पिढीसाठी एक व्हिडिओ टाकायला पाहिजे. त्याला म्हटलं की मित्रा, तू लोणावळ्याचा आहेस का? तर हो बोलला. त्याला म्हटलं मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तुला असा तासनतास मोबाईलमध्ये गेम खेळल्याने काय मिळणार आहे? तर म्हणतो काय नाही, मग ट्रेनमध्ये बसून बाहेर बघत बसण्यापेक्षा हे बरं आहे. मी तुला असं वाटत नाही की एखादं आपण पुस्तक वाचावं किंवा आपण व्हिडिओ बघावा, समजा टाटांबद्दल, अंबानीबद्दल, किंवा काही आपण फायनान्स शिकावं? नाही, फायनान्स आत्ता नाही, आता आपलं शिक्षण झाल्यानंतर मग ते फायनान्स. आता पप्पा मी सांगितलं फक्त आणि फक्त अभ्यास करायचा. मी म्हणतो तू अभ्यास करतो आहेस का? तर त्याला म्हटलं चला, पैसा कशासाठी लागतो माणसाला सांग? तर तो बोलला पैसा लागतो खायला, प्यायला, फिरायला, गाडी घ्यायला, गर्लफ्रेंडला फिरवायला, फॉरेनला जायला. बरं, पैशाची व्याख्या काय? तर तो पैसा म्हणजे काय, हे कशी करन्सी, नोट? मी म्हणलं ते पण राहिलं नाही. आता सगळं प्लॅस्टिक मनी झालेलं आहे. UPI, फोनपे, यामुळे काय झालं आहे की पैसा हा प्लॅस्टिक असल्यामुळे प्लॅस्टिकचा झालेला आहे. म्हणजे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. तर आपल्याला असं जाणवत नाही की मी खर्च केला. जेव्हा तुम्ही कॅश देता नाही तेव्हा तुम्हाला वाटतं, कोणाला दुःख वाटतं, कोणाला काय होतं, पण ते वाचवतो पैसे. पण जेव्हा तुम्ही मोबाईलवरून करता, 1, 2, 3, 4 बटन दाबलं की झालं, तर तेव्हा तुमचा खर्च वाढतो. तुम्ही कधी पण विचार करा, तुम्ही गेले तुमचं जीपे किंवा याचं फोनपेचे गेले 100 ट्रान्झॅक्शन बघा, जे की 100 रुपयाच्या खाली आहेत किंवा 1000 रुपयाच्या खाली आहेत. त्यात तुम्हाला 50%पेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन हे चुकीचे दिले. हे मी टाळू शकलो असतो. हे पैसे उगाच गेले. आणि दुसरं काय झालं आहे की आत्ताच माझ्या एक मित्राचं हॉटेल आहे ठाणा स्टेशनच्या समोर. तर त्याला पाणीपुरीचा आणि पावभाजीचा धंदा एवढा जास्त आहे, पण त्याने कधी इन्कम टॅक्सने शो नाही केला आणि त्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली, कारण UPI मार्गे त्याला 50 लाख मिळाले ह्यावर्षी. तर त्याने गेल्या वर्षी दाखवलंच नाही. 10 वर्ष जुनं हॉटेल आहे, आता इन्कम टॅक्स फाडून खाणार. तर लोकांना हे कळत नाही, आपण जेव्हा 10 रुपयाचा समजा चहा मारला, जीपे केलं, तर ते 10 रुपये म्हणजे तुमचं इन्कम आहे हे सरकारला कळलं. परत तुम्ही आयुष्य पूर्ण वर्ष जेवढ्या वेळा 10 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 20 जे केलं, त्याची समजा टोटल झाली 1 लाख रुपये, आणि तुम्ही इन्कम टॅक्समध्ये शोच नाही केलं की मला 1 लाख रुपये माझं इन्कम आहे, तर तुम्हाला नोटीस येणारच. कारण तुम्हीच दाखवलं की मी 1 लाख रुपये खर्च केले, म्हणजे कुठून तरी आले ना तुझ्याकडे, म्हणजे तुझी कमाई आहे. तर ते जाऊ दे. तर मला असं म्हणायचं आहे की पैसा म्हणजे काय? पैसा म्हणजे फ्रीडम म्हणजे तुम्हाला वाटेल तसे आयुष्य जगण्यासाठी, तुम्हाला काही खाण्यासाठी, तुम्हाला कुठेही फिरण्यासाठी, तुमच्या तब्येतीला ठीक ठेवण्यासाठी जे लागतं त्याला म्हणतात फ्रीडम. आणि हे फ्रीडम पैसा देऊ शकतो. कारण पैशामुळे तुम्ही
औषधं घेऊ शकता, पैशामुळे तुम्ही फिरायला जाऊ शकता वगैरे वगैरे वगैरे. तर किती पैसा कमवायचा? काय होतं की पैसा का आयुष्य, हा विचार करायला पाहिजे. कसं आहे की पैसा का आयुष्य म्हणजे समजा एखादा तुम्ही समजा बाईकवर चाललात एखाद्या अंधाऱ्या रस्त्याने आणि तुम्हाला चोरांनी अडवलं आणि चाकू काढला, तर तुम्ही काय म्हणणार? जे आहे ते घे का मला मार पण पैसा नाही देणार? मग तेव्हा कळतं की पैसा महत्त्वाचा का आयुष्य महत्त्वाचं. तर पैसा हा फक्त आणि फक्त फ्रीडमसाठी आहे. लोक काय करतात की पैसा म्हणजे पगार झाला की काही खर्च स्वतःच्या खाण्यावर वगैरे करतात, त्यानंतर काही EMI जातात, काहीतरी वस्तू घेतात, पैसा संपला. परत पुढच्या महिन्यात सेम, परत पैसा म्हणजे काम करायचं, पैसा संपला, परत काम करायचं, पैसा संपला. त्याचं आयुष्य कधी जगणार मला कळत नाही. काही लोक बिझनेसमॅन मी बघितले की त्यांचं म्हणजे एवढा पैसा कमवला तरी पण अजून कमवायचं आहे. मग त्यांना विचारा तुम्ही की तुमच्या मुलाचा समजा बड्डे आहे, ते महत्त्वाचं का तुमची मीटिंग महत्त्वाची? तर त्याला ते अल्कोहोलिकसारखं वर्कहोलिक झालेला असतो आणि त्याला नुसतंच पैसा पाहिजे असतो. त्याची इच्छा होते मुलाच्या बड्डेला जाऊया, पण तो काय म्हणणार, थांब ना, ही मीटिंग अटेंड केलं तर मला जास्त फायदा आहे, तो मी ते पहिलं करू. मग ते मुलं कधी मोठी झाली आणि कधी त्यांनी काय काय एन्जॉय केलं आणि काय काय मिस केलं त्यांना माहीतच नाही. बायकोच्या चेहऱ्यावर पहिलं स्माईल कसं होतं, आत्ता पैसा कमवल्यावर स्माईल किती आहे माहीत नाही. तर प्रत्येकाने पैसा हा तुम्हाला जेव्हा फ्रीडम पाहिजे, तुम्ही आरामात खाऊ शकताय, तुम्ही आरामात डॉक्टरचा इलाज करू शकताय, तुम्ही आरामात फिरायला जाऊ शकताय. एवढं झाल्यानंतर तरी ब्रेक लावायलाच पाहिजे. का? कारण त्यानंतर तुम्ही जे पैसा कमवताना जे आयुष्य घालवलं, जे मिस केलं, ते तरी कमीत कमी आता करता येईल. आणि प्रत्येकाला म्हणजे हे असतं की आपल्याला समाजाला काहीतरी परत करायचं असतं. म्हणजे ह्याच समाजाकडून आपण हा पैसा कमवलेला आहे, तर ह्याच समाजामध्ये आपल्याला काय मुलांना शिकवायला पाहिजे पैसा कमवायला, किंवा काही समाजकार्यामध्ये आपण पैसे लावले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे हा चक्रव्यूह आहे ना पैसा कमवायचा. आता मी बघतो आमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा की एक बंगला घेतला लोण्यात, परत 1-2 वर्ष गेली, परत ऐकलं, परत एक घेतला. मी आणि मग ते फॅमिली लाईफ काहीच नाही, हेल्थ काहीच नाही, आणि ते व्यसन वर्क व्यसन असं लागलं आहे की वर्कहॉलिक, जसं अल्कोहोलिक असं वर्कहॉलिक. त्यामुळे त्याला जर पैसा नाही कमवला, एक बंगला अजून नाही घेतला किंवा काय, तर त्यांना असं वाटतं की अरे यार काहीतरी चुकलं आयुष्यात, बरोबर जगलो नाही, आज यावर्षी आपण बरोबर नाही केलं. तर आयुष्य म्हणजे पैशाला महत्त्व देण्यासाठी एक तर आपण तो प्लॅस्टिक मनी बंद करायला पाहिजे, UPI ट्रान्झॅक्शन बंद करायला पाहिजे. चांगलं आहे ते, पण त्यामुळे आपला खर्च वाढतो आणि आपण आपलं व्हाईट इन्कम नकळत सरकारला दाखवायला पाहिजे, पण तुम्हाला मग कंट्रोल राहत नाही तुमच्या इन्कम टॅक्सवर किंवा ह्याच्यावर. तर अजून काय पॉईंट होता? तरुण पिढीला सांगणार कोण आहे? पहिलं करायचं असतं ॲक्टिव्ह इन्कम. म्हणजे तुम्ही काम करता आणि तुम्हाला पैसे मिळतात, त्याला म्हणतात ॲक्टिव्ह इन्कम. एक असतं पॅसिव्ह इन्कम, तुम्ही काहीच नाही करत, तुम्हाला भाडं येतं आहे, तुम्हाला काहीतरी कन्सल्टन्सी सर्व्हिसचा चार्ज येतो आहे, तुम्हाला कसलं सबसिडी येतं आहे, तर ते झालं पॅसिव्ह इन्कम. ज्या दिवशी तुम्हाला पॅसिव्ह इन्कम हे तुमच्या गरजेपेक्षा जास्त असतं, त्या दिवशी तुम्ही फ्री झालात, म्हणजे फायनान्शियली फ्री झालात. कसं आहे की वय समजा तुमचं 20 ते 30 वय आहे, तर तेव्हा तुमच्याकडे एनर्जी असते, वेळ असतो सगळ्यात महत्त्वाचा भरपूर, पण पैसा नसतो. तर अशावेळी तुम्ही तो वेळ जास्तीत जास्त शिकण्यामध्ये, बिझनेस शिकण्यामध्ये, लवकर धडपडण्यामध्ये घालवलं पाहिजे. फेल व्हा, परत चढा. सक्सेसफुल लोकांच्या बायोग्राफी वाचायला पाहिजे. त्यानंतर 30 ते समजा 40-45पर्यंत तुम्हाला तुमच्याकडे एनर्जी असते,
थोडी कमी झालेली असते. तुमच्याकडे थोडाफार पैसा पण असतो, हेल्थ पण बरी आहे, पण तुमच्याकडे जबाबदाऱ्या असतात. तुम्हाला EMI लागलेले असतात, किंवा मुलाचं शिक्षण असतं, फीज भरायच्या असतात, डॉक्टरचा खर्च असतो, आईवडिलांचा मेडिकल खर्च असतो. मग तो 30 ते 45 त्याला ना कळतच नाही की आयुष्य कुठे गेलं. कारण एवढ्या जबाबदाऱ्या असतात की तो आता मूल तर आहे, शिकवायला तर पाहिजे, त्याचा रोजचा खर्च करायला पाहिजे, बायको आहे तिचा खर्च करायला पाहिजे, आईवडील म्हातारे झाले त्यांचा खर्च करायला पाहिजे. मग त्याला ते 45-50पर्यंत कळतच नाही मी काय केलं आयुष्यात. आणि 50 नंतर त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, रिटायर झाला आहे, पण आणि वेळ पण भरपूर आहे, पण शरीर साथ देत नाही, एनर्जी संपली. मग हे 3 जे आयुष्यातले भाग आहेत ते आधी समजून घेतलं तर किती सुंदर करता येते. 20 वयापर्यंत समजा शिकला आहे, 20 ते 30पर्यंत भरपूर मेहनत करू शकतो. किती पण वेळा आपटला तरी उठू शकतो, कारण ताकद पण आहे, वेळ पण आहे, आईवडील सांभाळायला पण आहेत. त्याला तेव्हा त्याची जबाबदारी कमी असते. तेच त्याने 30 क्रॉस केलं की तो लग्न, त्यानंतर मुलं, त्यानंतर मुलांचं शिक्षण, त्यानंतर आईवडिलांचा आजार, ह्यामध्ये त्याचं कधी 50 आली कळत नाही त्याला. आणि 50 नंतर तो विचार करतो, अरे मी हे मिस केलं, मी ते मिस केलं, आता हे करूया, आता हायकिंग करायचं आहे, तर हिमालय चढायला जायचं आहे, पण ताकद नाही. वेळ पण आहे, पैसा पण आहे, पण ताकद नाही. मग तुम्हाला हे 3 वयातले स्टेजेस आहेत ना, हे बॅलन्स करायला पाहिजे. कारण तुम्हाला म्हातारपणी जर दुःख झालं मी असं का केलं, तर तुमच्या आयुष्याला काही अर्थ नाही. आणि तुम्ही कमवलेला पैसा हा तुमच्या आजारपणात गेला तरी पण तुम्ही काही नाही कमवलं. तुम्हाला पैशाचा योग्य उपयोग कसा करायचा ह्यावर आपण नंतर बोलूया. पण हे 3 स्टेजमधून ही मुलं जातात, त्यांना आधीच माहिती असेल की आत्ता माझ्याकडे काय आहे बाबा, माझं वय आता 30च्या आत आहे ना, माझ्याकडे आता एनर्जी आहे, आत्ता माझ्याकडे पैसा आहे, पैसा नाही आहे, एनर्जी आहे आणि वेळ आहे, आणि पप्पा घर चालवतात आहे, आत्ता मी काहीतरी प्रयोग करू शकतो माझ्यावर. जे तुम्हाला आवडतं, पॅशन म्हणजे कसं की तुम्हाला आवडची गोष्ट तुम्ही न सांगता करता. म्हणजे पाऊस पडतो आहे, नाही बाबा आज मूड नाही आहे, हे नाही होत. जर तुम्ही पॅशनला फॉलो केलं तर तुम्ही एक्सक्यूज देत नाही की आज संडे आहे, नको करायला, अरे जाऊ दे, बाहेर पाऊस पडतात मी जातच नाही. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी तुमचं पॅशन जो आहे तो पहिला ओळखायला पाहिजे. आपलं वय काय आहे ते बघायला पाहिजे, आपल्या हातात काय आहे, पैसा आहे, वेळ आहे का हेल्थ आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही जर सॅग्रेट केलं तर आयुष्य हे फार सुंदर आहे. आणि मी आता गार्डनमध्ये वॉकिंग करत होतो, पण मी आता विचार चालला आहे की लाफर्स क्लब सुरू करायचा. गार्डनमध्ये येऊन हसायचं, मेंबर्सला गोळा करायचं, काही नाही तर हसायचं फक्त, बिकॉज दॅट इज द बेस्ट मेडिसिन. बाय, थँक्यू.